निर्बुद्ध म्हणतात मला निर्बुद्ध म्हणतात. बाबा इट्स ओके. तुम्ही ना बोलून उगाच स्वतःला त्रास करून नका ना घेऊ. वा 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 वा, काय सासरे आणि सुनेची जोडी आहे. वा 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 वा, इथे शिव्या मला पडतायत. पण सून सासऱ्यांना सांगते, बाबा बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका. सून गोड गोड बोलतेय आणि सासरे तिची बाजू घेत आहेत. वाईट कोण धरतंय? सासू. आई प्लीज बास करा. ऐका, तुम्हाला वाटतंय तसं अजिबात काही नाहीये. आय नो तुम्ही त्रासात आहात, तुमचा पाय दुखतोय म्हणून. तुझ्यामुळे त्रासात आहे हे वाक्य सोयीस्करपणे गाळू नकोस. बरं, माझ्यामुळे हॅपी. मग म्हणूनच तो त्रास कमी होण्यासाठी मी सरलाताईंना इथे आणलंय ना, तुमच्याच कम्फर्टसाठी. त्या खरंच खूप चांगली काळजी घेतील तुमची. तुम्ही का असे वागताय? मला एक संधी द्या ना. तुम्हाला जसं हवंय ना तशी वागेन मी. मी काय करू म्हणजे तुम्हाला पटेल सांगा मला. दादाने मला घराबाहेर काढलं तेव्हा मी आपल्याच घरी आले ना. एवढे वर्ष संसार केला, अजून काय करू? माझं खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तरी मी तुम्हाला का नाही आवडत? असं माझं काय चुकलंय? का काढलंय मला तुम्ही असं घराबाहेर? कारण तुझी लायकी नाहीये माझ्या घरात राहायची. आणि तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, तर फक्त तुझ्या घरच्यांवर प्रेम आहे. म्हणून तर सारखी इकडे येत असते. सासरी तर लक्ष नसतंच तुझं. अहो, मी सासरी लक्ष देईन ना, पण मला असं इथे टाकून नका जाऊ. आपली अन्विषा किती लहान आहे. आपल्या दोघांची गरज आहे तिला. आपला जर संसार मोडला तर तिचं काय होईल? हे मात्र बरोबर आहे तुझं. त्याला एकच इलाज आहे. सुनीता, मला घाबरवतेस ना? मग आता अन्विषाला सुद्धा तूच सांभाळ. नाही, मी तुम्हाला असं करू नाही देणार. तुम्ही आम्हाला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. सुनीता, अगं बघतेस काय? दे तिला तिच्या आईकडे, नाहीतर कोणाकडे पण दे. खूप पुळका आहे ना यांना आपल्या मुलीचा. आता कळेल यांना. दे. तुला ना आजपर्यंत कधी संसार जमला नाहीये आणि यापुढे जमणारी नाहीये. परत मला कधी तोंड सुद्धा दाखवू नकोस. पिंट्या जाऊ दे त्याला. अरे कोणीतरी बाळाला घेऊन जा आतमध्ये. अक्षता ये लवकर आतमध्ये. सावकाश.